एका संख्येतून 12 हा अंक 7 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? एका संख्येतून 12 अंक किती वेळा वजा करतोय आपण? 7 वेळा. 12 गुणिले 7 किती? 12 7 84. म्हणजे टोटल आपण त्या संख्येतनं 84 वजा करतोय. 84 वजा केल्यावर बाकी किती उरते? 6 बाकी उरते. म्हणजे काय? एका संख्येतून 84 वजा केल्यावर किती बाकी उरते? बाकी 6 उरते. ठीक आहे. मग 84 इकडे ऋण फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे. निगेटिव्ह आहे, तिकडे गेलं काय होतील? पॉझिटिव्ह होतील, म्हणजे धन होतील. म्हणजे काय येईल? 6 अधिक 84. एक्स बरोबर 6 अधिक 84. 84 आणि 6 किती? 90. म्हणजे ती संख्या काय आली आहे आपली? 90. पुढचा प्रश्न. एका संख्येत 5 हा अंक 13 वेळा मिळवल्यास उत्तर 130 येते, तर ती संख्या कोणती? मागच्या उदाहरणामध्ये आपण 12 अंक 7 वेळा वजा केला, याच्यामध्ये आपण 5 अंक 13 वेळा मिळवायचा आहे त्या संख्येमध्ये. म्हणजे किती? 13 5 65. ठीक आहे. एका संख्येमध्ये मग 5 अंक किती वेळा? 13 वेळा मिळवला, म्हणजे 13 5 65. ॲक्च्युअलमध्ये आपण किती मिळवले? म्हणजे त्या संख्येमध्ये 65 मिळवले. ठीक आहे. तर उत्तर किती येते? 130 येते. तर तुम्हाला सरळ सरळ त्यांनी काय सांगितले, तर ती संख्या कोणती? म्हणजे 65 इकडे अधिक आहे, तिकडे गेलो काय येतील? ऋण होतील. ठीक आहे. 130 वजा 65. ठीक आहे. 65 हे 130च्या निम्मेच आहेत, म्हणजे 130 हे 65च्या डबलच आहेत हे मला दिसतंय, पण तरी पण वजा करून घेऊ. ठीक आहे. 130 मधून 65 गेले, 10तून 5 गेले 5, हातचाला 1, 13तून 7 गेले 6. काय आहे ती संख्या? तर 65. पुढचा प्रश्न. 15 ही संख्या 15 वेळा घेऊन बेरीज केली तर बेरीज काय येईल? 15 ही संख्या आपण किती वेळा घेतोय? 15 वेळा. ठीक आहे. म्हणजे 15 गुणिले आपण 15च करतोय. ठीक आहे. 15 ही संख्या 15 वेळा मिळवली, म्हणजेच 15 गुणिले 15 करा, सोपं पडेल. आणि 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग. किती 15चा वर्ग? 225. म्हणजे 15 ही संख्या 15 वेळा मिळवली. ठीक आहे. तर बेरीज काय येईल आपली? 225. म्हणजे 15 गुणिले 15, त्या 15चाच गुणाकार केला आपण, 15चाच वर्ग केला आपण थोडक्यात. ठीक आहे. काय आले आपले उत्तर? 225. पुढचा प्रश्न. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती? एका पेटीमध्ये किती डझन आंबे आहेत? 2 डझन. 1 डझन म्हणजे किती गोष्टी? 12 गोष्टी. 1 डझन म्हणजे किती? आता इथे 2 डझन म्हणजे 2 गुणिले 12 बरोबर त्या एका पेटीमधले आंबे मिळतील आपल्याला. ठीक आहे. 12 दुने 24. म्हणजे एका पेटीमध्ये किती आंबे झाले? 24 आंबे. त्यांनी आपल्याला काय विचारले? तर 24 पेट्यामध्ये किती आंबे होतील? ठीक आहे. करायचा क्रॉस गुणाकार. 24 गुणाकारात 24 भागाकारात 1 किती आले? 24 गुणिले 24 म्हणजे काय? 24चा वर्ग. 24चा वर्ग किती आहे? 576. ठीक आहे. म्हणजे 24 पेट्यामध्ये एकूण आंबे किती? 576. पुढचा प्रश्न. 18 मुलांनी प्रत्येकी 18 रुपये प्रमाणे वर्गणी दिल्यास एकूण किती रक्कम गोळा झाली? किती मुलं आहेत? 18. प्रत्येकाने किती रुपये प्रमाणे वर्गणी दिली? तर 18 रुपये प्रमाणे. ठीक आहे. 18 गुणिले जर 18 केलं तर आपल्याला 18 मुलांनी 18 रुपये प्रमाणे किती वर्गणी दिली? आपल्याला ती टोटल रक्कम मिळून जाईल. 18 गुणिले 18. 18 गुणिले 18 म्हणजे 18चा वर्गच. किती 18चा वर्ग? 324. पुढचा प्रश्न. 16च्या 16 पटीला 4ने भागल्यास उत्तर 4ची किती पट येईल? ठीक आहे. 16ची 16 पट म्हणजे काय? 16 गुणिले 16. ठीक आहे. आणि या 16च्या 16 पटीला कितीने भागायचंय? 4ने भागायचंय. ठीक आहे. 4ने भागून जे उत्तर येईल ते ती 4ची किती पट आहे ते सांगितलंय. ठीक आहे. म्हणजे परत 4ने भागावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मग 16 गुणिले 16 भागिले 4 किती येईल उत्तर? 4ने भाग द्या. 4 चोक 16. 4 गुणिले 16 आलं. ठीक आहे. 4 गुणिले 16 म्हणजे 16 चोक 64. हे आले आपले उत्तर. आता ह्या उत्तराला ही 4ची किती पट आहे हे आपल्याला काढायचं, म्हणजे 64 भागिले परत 4 करावं लागेल. ठीक आहे. काय येईल मग? 16 चोक 64. म्हणजे परत आपले उत्तर किती आले? 16. म्हणजे 16च्या 16 पटीला जर 4ने भागल्यास, ठीक आहे, जे उत्तर येईल ते 4ची किती पट असेल? तर 16च पट असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये किती पोळ्या लाटून होतील? ठीक आहे. 12 सेकंदामध्ये किती पोळी लाटून होती? 1 पोळी. ठीक आहे. अर्धा तास. आता इथे आपले सेकंद मध्ये दिले. ठीक आहे. मग अर्ध्या तासाचे आपल्याला टोटल सेकंद कॅल्क्युलेट करावे लागतील. ठीक आहे. एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600. बरं ठीक आहे, हे पण जाऊ द्या. ठीक आहे. एका तासामध्ये किती मिनिटं? 60 मिनिटं. मग अर्ध्या तासामध्ये किती मिनिटं? 30 मिनिटं. 30 मिनिटामध्ये किती सेकंद? गुणिले 60 करा. 6 18.
1800. अर्ध्या तासामध्ये किती सेकंद असतील मग? 1800 सेकंद. मग 12 सेकंदामध्ये जर एक चपाती एक पोळ्या, ठीक आहे, तर 1800 सेकंदामध्ये किती पोळ्या? ठीक आहे, करायचा क्रॉस गुणाकार. 1800 गुणाकारात 1/12. ठीक आहे, 12 1 12. किती उरले? 6 उरले. 12 पंचे 60. ठीक आहे, हा एक शून्य उरला. 150. म्हणजे किती किती आलं आपलं उत्तर? 150. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30 मिनिटामध्ये, ठीक आहे, 30 मिनिटं म्हणजे 1800 सेकंदामध्ये किती पोळ्या लाटून होतील? तर 150. पुढचा प्रश्न, 27 संख्येला 19 ने गुणल्यास 9ची किती पट येईल? कोणती संख्या आपली? 27. तिला कितीने गुणायचंय? 19 ने गुणायचंय. ठीक आहे, जे उत्तर येईल 27 गुणिले 19 चे जे उत्तर येईल ती 9ची किती पट आहे? म्हणजे त्या उत्तराला परत काय येईल? 9ने आपल्याला भाग द्यावा लागेल. मग आत्ताच आपण भाग देऊ. 27 गुणिले 19 भागिले 9. तुम्हाला 9ची किती पट येईल हे उत्तर भेटून जाईल. काय करेल आता? यापैकी कशाला सर 9ने भाग जातोय का? जातोय. 9 त्रिक 27 म्हणजे 3 गुणाकारात 19. 19 त्रिक 57 म्हणजे ती 9ची किती पट असेल? 27ला 19ने गुणल्यास 9ची किती पट येईल? तर 57 पट येईल. पुढचा प्रश्न, 734 गुणाकारात 999. ठीक आहे, आता 999 जेव्हा असं येईल, ठीक आहे, किती वेळा 9 आहे? 3 वेळा 9 आहे. ठीक आहे, 3 वेळा 9 म्हणजे एकावर 3 शून्य. आता हे एकावर 3 शून्य म्हणजे 1000ने 734ला गुणून टाकायचं. 734ने 1000 गुणल्यावर काय येईल? हे 3 शून्य आहे तसे येऊन जातील. आता काय करायचं? 1000ला 999 कितीने कमी आहे? 1नेच कमी आहे. ठीक आहे, 1ने 734ला गुणल्यावर काय येईल? 734च येतील. 734 जर आपण यातनं वजा केले तर आपलं काय उत्तर भेटेल? 10तून 4 गेले 6, 10तून 4 गेले 6, हातचाला 1, परत 10तून 4 गेले 6, हातचाला 1, 10तून 8 गेले 2, हातचाला 1, 4तून 1 गेला 3, 3 3, 7 7. काय उत्तर भेटलं आपल्याला? 7,33,266. हे आलं आपलं उत्तर. काय केलं आपण? 734 गुणाकारात 999 जेव्हा असं असेल, ठीक आहे, 999 म्हणजे कशाच्या जवळची संख्या आहे? 1000च्या जवळची. ठीक आहे, 1000ने डायरेक्ट या गोष्टीला जर मल्टिप्लाय केलं आपण तर किती आलं आपलं उत्तर? 7,34,000. ठीक आहे, 1000ला 999 कितीने कमी आहे? 1 कमी आहे. ठीक आहे, त्या 1 734ला गुणलं तेवढं झालं 734. ठीक आहे, 1 गुणाकारात 734 बरोबर 734 आपण या संख्येतनं वजा केले, मग आपल्याला ते उत्तर भेटून जाईल. करणं सोपं पडतं. सरळ सरळ याचा गुणाकार करण्यापेक्षा असं करणं सोपं पडतं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.